पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव आवारपाडा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 16 वर्षाच्या सुशीला सुनील वागलोडा या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना 2 जानेवारीला पहाटे 4 वाजता उघडकीस आली। या प्रकरणी मुलीची आई ललिता सुनील वागलोडा यांनी कासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सुशीला हिची ओळख नितेश खरपडे राहणार तलासरी तालुक्यातील आमगाव शिवपाडा याच्याशी मोबाईलवरून झाली होती। लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने अल्पवयीन सुशीलाला वारंवार आपल्या घरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार आरोपी नितेश खरपडे हा कोणतेही कारण नसताना सुशीलाला मारहाण करत असे। तिचा मोबाईल फोडून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता। या सततच्या छळामुळे सुशीला हिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सुशीलाचे वडील सुनील वागलोडा यांनी यापूर्वीच गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय भुरभुरे यांच्याकडे तक्रार करून आपली अल्पवयीन मुलगी नितेश खरपडे याच्याकडून परत घरी आणून देण्याची मागणी केली होती। मात्र कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भुरभुरे यांनी या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले आणि काही दिवसातच ही दुर्दैवी घटना घडली। 2 जानेवारीला पहाटे घरातील किचन रूम मध्ये लाकडी वाशाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सुशीला आढळून आली। तिला तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 137(2), 115(2), 324(4) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नितेश खरपडे याला अटक केली। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपीला 9 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तो पोलीस ताब्यात आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून अल्पवयीन मुलीवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळातून घडलेला अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट होत आहे। माझं नाव आहे सुनील लक्ष्मी वागलोडा। माझ्या आहे पोरीचं नाव सुशीला सुनील वागलोडा। नितेश खरपडेला कंटाळून माझी पोरी गलपातीन मरली। मी पोलीस स्टेशनला केस करा आलं। आम्हाला तंटामुक्तीच्या आदेशाने आम्हाला काही सपोर्ट केला नाही। मला पोलीस स्टेशनला पंचनामा करा वारेल होता। मी संजय भुरभुरेकडे गेला तर तो सांगतो का पोलीस स्टेशनला की अर्जंट येणार आहे, मी तिकडे जाणार आहे, तू जायचोस। मी बाई तथा होता तर मी तिन्हा येत होता जातो संजय भुरभुरे मॅच केलं तर खुर्चीत बसून होता। पंचनामा होता का मॅच केलं तर जाऊन बसू राहा जाते होता असा तंटामुक्तीचा अध्यक्ष काय कामाचा। आम्ही गरीब माणसा, आम्हाला पोलीस स्टेशनचा काय केलं। आम्ही सकाळचे 9 वाजता पोलीस आहे वारेल होता केस कराया तर आम्ही रातचे 8 वाजता तर पोलीस स्टेशनलाच आहे। आम्ही अनपढ माणसा तर तंटामुक्तीच्या अध्यक्षाला यायला पाहिजे होता। आम्हाला कायदा कानून नाही कळत असा तंटामुक्तीचा अध्यक्ष असा करत हवा तर काय कामाचा। आज पोलिस चांगले होते तर आम्हाला केस करा मदत केली। पहिला पण आमचे पोरीला नितेश खरपडा घेऊन पले। मी तंटामुक्तीच्या अध्यक्षाशी गेला सांगला त्याला तर जाऊन आपण समजावून घेऊन येऊ। तंटामुक्ती जे सांगा लागला मला का जाऊन समजावून ना घेऊन येऊ। मी सांगला का पोरीचे वय बसत नाही तर आपली केस करू असा मी सांगला त्यांना। मी सांगला केस करू तर तो सांगतो का दोघाला पण तुम्हाला तकलीफ पडेल। आज मी केस करता तर माझी पोरी जिती राहती। मी पोलिसाला हात जोडून सांगतो असा तंटामुक्तीच्या अध्यक्षाला बदलून टाका। मी सांगा काय तंटामुक्तीचा अध्यक्ष दुसरा ठेवा, लोकाला मदत करायला असा। माझे पोरीला न्याय मिळाला पाहिजे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।